राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. 76 दिवसांच्या मासेमारी बंदीनंतर अखेर आज देवगड येथील समुद्रात मासेमारी हंगामाला अधिकृतपणे सुरुवात झाली. देवगड धक्क्यावर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नौका मालक, मच्छीमार, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे कर्मचारी आणि सागरी सुरक्षा रक्षक यांच्या उपस्थितीत मासेमारी नौकांना हिरवा झेंडा दाखवून समुद्रात रवाना करण्यात आले. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या मासेमार हंगाम जो की 76 दिवसानंतर आज 16 ऑगस्ट 2026 पासून सुरुवात झालेला आहे. याकरिता सर्व मच्छीमार बंधू तसेच नौका मालक यांना आपण शाश्वत मासेमारीसाठी शुभेच्छा देतोय आणि सर्व मच्छीमारांनी कायदेशीर नियमाचे पालन करूनच मच्छीमारी करावी, समुद्राचा अंदाज घेऊनच मासेमारीसाठी उतरावं, हे आपण त्यांना आवाहन करतो. धन्यवाद. मासेमारी बंदी संपल्यानंतर मच्छीमार बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा समुद्रात जाण्याची संधी मिळाल्याने मच्छीमारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता. देवगडसह परिसरातील अनेक कुटुंबांना मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असल्याने हंगामाच्या सुरुवातीला सागरी पट्ट्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 15 ऑगस्ट काल झाली आणि आज मच्छीमारी हंगामाला सुरुवात झाली. 2026-27 या मच्छीमारीच्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली. शासन दरबारावरती त्याचा निर्णय घेतला 1 ऑगस्टपासून जी मासेमारी सुरू व्हायची ती आता यावर्षी 15 ऑगस्टपासून सुरू करण्याचे आम्हाला शासनाने आदेश दिले आणि त्यामुळे आम्ही सर्व मच्छीमार त्या आदेशाचं पालन करून आमच्या नौका आजपासून समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी पाठवलेल्या आहेत. आता 15 दिवस मासेमारी उशिरा झाल्यामुळे थोडंसं माशाचं प्रमाण वाढू शकतं, मासेमारीत चांगला धंदा होऊ शकतो. पण आज विषय असा झाला आहे की डिझेलचा रेट जो आहे तो रेट वाढलेला आहे. बल्कमध्ये टाकल्यामुळे आम्हाला डिझेल 130-140 रुपये लिटरने घ्यावं लागतं आहे आणि त्याचा आम्हाला पूर्णपणे मासे जास्त जरी मिळाले तरी तो त्याचा फटका बसणार आहे. त्याचा शासन दरबारामध्ये विचार करावा, कारण आज वरच्या पंपावर म्हटलं तर 98 रुपये डिझेल आहे आणि आम्हाला इकडे 130-140 रुपये लिटरने डिझेल शासन आम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये सबसिडी देऊनसुद्धा काही फायदा नाही, कारण सबसिडी जरी कट झाली तरी दिली आम्हाला तरी पण तेवढे पैशामध्ये होत नाही आहे, कारण 98 आणि सबसिडी मिळतं असं होत नाही आहे. त्याच्यामुळे शासनाने याचा विचार करावा गांभीर्याने आणि आम्हाला लवकरात लवकर रिटेलमधून आपला ह्याच्यामध्ये कंझ्युमर बल्कमध्ये घ्यावं आणि रेट कमी करून द्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त मच्छीमारांना त्याचा फायदा होईल. हीच त्याच्या शासनाकडे अपेक्षा आणि आमचं यावर्षीचा सीझन चांगल्यात चांगला पूर्ण होऊ देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.